मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्किल विषयी बोलणार आहे जी स्किल प्रत्येक व्यक्तीने आपल्यापैकी प्रत्येकाने डेव्हलप करणं गरजेचे आहे. डझंट मॅटर तुम्ही कोण आहात, तुम्ही एक विद्यार्थी आहात, तुम्ही एक शिक्षक आहात, तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही एक वकील आहात, तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही जॉब करताय, वर्किंग प्रोफेशनल आहे, डझंट मॅटर. प्रत्येक फील्डमध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला या स्किलची गरज पडणार आहे आणि ती स्किल म्हणजे आपली कम्युनिकेशन स्किल्स किंवा आपली संवाद साधण्याची कला. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 7 सिक्रेट सांगणार आहे जे 7 सिक्रेट तुम्हाला तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायला मदत करतील. पण ते सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. तर झालं काय, माझा एक मित्र आहे गैबिनाथ त्याचं नाव आहे. जेव्हा त्याची 12वी झाली होती ना, तर त्याला पाहिजे होता एक लॅपटॉप आणि तो त्याच्या वडिलांकडे लॅपटॉप मागत होता आणि त्यांचं म्हणणं होतं की लॅपटॉप शिवाय पण अभ्यास करता येतो, त्यामुळे पैसे का वाया घालवायचे. पण गैबिनाथला लॅपटॉप हवा होता. तेव्हा त्याला सगळ्यात पहिल्यांदा कळलं की आपल्याला आपली गोष्ट कन्व्हिन्स करता येत नाहीये, सांगता येत नाहीये, पोहोचवता येत नाहीये वडिलांपर्यंत. त्यामुळं त्याने तो विषय तिथे सोडून दिला आणि त्यानंतर गैबिनाथ गेला कॉलेजला. नवीन कॉलेज होतं, नवीन कॅम्पस होता, शहर पण नवीन होतं, त्यामुळे तिथे त्याचे कुणी मित्र नव्हते. मित्रांशिवाय गैबिनाथचं किती दिवस चालणार होतं. त्याला तिथे मित्र बनवायचे होते, त्यामुळे लोकांशी बोलणं गरजेचं होतं. नवीन लोकांशी बोलला असता, ओळखी वाढवल्या असता तर मग मैत्री झाली असती. त्याने ते प्रयत्न करायला सुरुवात केले आणि तेव्हा परत एकदा त्याला कळलं की आपल्याला संभाषण कौशल्य इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, कम्युनिकेशन स्किल्स वरती काम करण्याची गरज आहे. बरं, तेही झालं. कसे बसे मित्र बनले. 3 वर्षांची डिग्री होती, त्यातले 1-2 वर्ष निघून गेले. गैबिनाथ फायनल इयरला आला आणि फायनल इयरला येता येता त्याला त्याच्याच कॉलेजमधली एक मुलगी आवडायला लागली. तो तिच्याकडे आकर्षित व्हायला लागला आणि जशी जशी वेळ पुढे जाईल तसं तसं गैबिनाथच्या लक्षात यायला लागलं की आपण आपल्या भावना बोलून दाखवल्या पाहिजेत, कारण खूप कमी वेळ राहिलाय. मे बी 6 ते 8 महिने राहिलेत फक्त आपल्याकडे. त्यामुळं आपण आपल्या भावना योग्य शब्दांमध्ये आणि व्यवस्थितपणे तिला सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा त्याला जाणवलं की आपल्याला आपली गोष्ट कन्व्हिन्स करण्यासाठी, आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी सुद्धा कम्युनिकेशन स्किल गरजेची आहे. आपल्याला आपल्या मनातली गोष्ट स्पष्टपणे बोलता आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजेत किंवा आपण ते करायला शिकलं पाहिजे, जेणेकरून आपली आवडती व्यक्ती इम्प्रेस होईल, तिला त्या गोष्टी पटतील. मग त्याने बराचसा आटापिटा करून फायनली तिला कन्व्हिन्स केलं. त्यांचं कसं बसं चालू झालं. मग कॉलेजचं फायनल इयर संपलं, वेळ पुढे निघून जात राहिली आणि एका वेळेच्या नंतर गैबिनाथला परत कंटाळा आला या सगळ्या रिलेशनशिप्स आणि त्यातला हेडॅक वगैरे या सगळ्या गोष्टींचा. आणि मग गैबिनाथने ठरवलं की आता आपण लग्न करूयात, पण आपण अरेंज मॅरेज करू आणि आपल्या घरची जी मुलगी आपल्यासाठी शोधतील तिच्याशी आपण लग्न करू. आणि तो पण प्रोग्राम फिक्स झाला मुलगी बघण्याचा. त्या दोघांच्या फॅमिलीज भेटल्या, त्यांच्यामधलं बोलणं झालं आणि शेवटी मग त्याला सांगण्यात आलं आता तुम्ही दोघं बोला 10-15 मिनिटांसाठी एकट्यामध्ये. पुन्हा गैबिनाथ समोर प्रश्न पडला. कॉलेजमध्ये तरी किमान काही महिने मिळाले होते तयारी करण्यासाठी, काय बोलायचं हे ठरवण्यासाठी, पण आता तर अवघ्या 15 मिनिटांमध्ये कन्व्हिन्स करायचंय आणि ते पण लाईफ टाइम साठी. पुन्हा त्याच्या समोर प्रश्न उभा राहिला की हे कसं करायचं. ती गोष्ट पण गैबिनाथने निभावून घेतली, कारण त्याच्याकडे आधीचा एक्सपिरियन्स होता. त्याने एकदा प्रपोज करून बघितलं होतं, त्यामुळे पण त्या ठिकाणी त्याचं काम चालून गेलं. मग त्यानंतर गैबिनाथ गेला एका जॉब इंटरव्ह्यूला आणि 2-3 वर्ष त्याने कॉलेजमध्ये भरपूर अभ्यास केलेला होता. त्याच्याकडे नॉलेज होतं, टॅलेंट होतं. त्यामुळे गैबिनाथला वाटलं की आपला इंटरव्ह्यू खूप चांगला जाईल, आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने देऊ. पण झालं काय, गैबिनाथ गेला इंटरव्ह्यूच्या कॅबिन मध्ये. समोर बसलेला इंटरव्ह्यूवर त्याला दिसला आणि त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला. जे काही नॉलेज त्याच्याकडे होतं, एवढ्या वर्षांमध्ये त्याने जो अभ्यास केलेला होता त्यातलं सगळं अर्धा तो विसरून गेला आणि मग इंटरव्ह्यू अपेक्षेप्रमाणे गेला नाही. पुन्हा एकदा त्याला कळलं की कम्युनिकेशन स्किल्स काय इम्पॉर्टंट आहे. बरं, मग त्याने तो पण विषय दिला सोडून आणि त्यानंतर त्याने ठरवलं की आपण करूयात एक बिझनेस. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याने तो बिझनेस स्टार्ट केला. क्लायंट शोधायला सुरुवात केली, त्यांच्यासोबत मीटिंग्स घ्यायला स्टार्ट केल्या. त्याच्या बिझनेससाठी कस्टमर मिळवण्यासाठी त्याने धडपड करायला सुरुवात केली. जेव्हा तो क्लायंट सोबत भेटायचा, गोष्टी निगोशिएट करण्याचा प्रयत्न करायचा, त्या ठिकाणी सुद्धा त्याला समजलं एक इम्प्रेसिव्ह कम्युनिकेशन स्किल्स आपल्याकडे असणं का गरजेचं आहे आणि आपण ती डेव्हलप केली पाहिजे. बरं, ते पण झालं. तो बिझनेस पण काय व्यवस्थित चालला नाही. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी गैबिनाथने ठरवलं की आपण पॉलिटिक्स मध्ये जाऊयात. आपली प्रतिमा स्वच्छ आहे, आपल्याकडे काहीतरी प्रामाणिकपणे करण्याची इच्छा आहे, जिद्द आहे. त्याने भरला इलेक्शनचा फॉर्म आणि लढवली एक निवडणूक. आणि मग झालं काय, त्याची प्रामाणिक इच्छा तर होती लोकांची सेवा करण्याची, त्याला जनतेचे प्रश्न पण माहिती होते, सगळ्या गोष्टींची अंडरस्टँडिंग पण होती. पण प्रॉब्लेम होता कम्युनिकेशन स्किल्स मध्ये. त्याच्या समोरचा जो अपोजिशन वाला उमेदवार होता ना, तो होता थापा मारण्यामध्ये एक्सपर्ट. अर्ध्याच्या वरती गोष्टी खोट्या बोलायचा, पण अशा पद्धतीने बोलायचा की लोक कन्व्हिन्स व्हायचे. आणि हा आपला बिचारा गैबिनाथ प्रामाणिक असून पण त्याचं काही होत नव्हतं आणि रिझल्ट जो लागायचा तोच लागला. आपल्या गैबिनाथचं डिपॉझिट जप्त झालं आणि समोरचा जो कॅन्डिडेट होता तो बऱ्याचशा मार्जिननं ती निवडणूक जिंकला. बरं, त्यातही काय झालं, गैबिनाथचा जो एक कार्यकर्ता होता ना, त्याचं कोणासोबत तरी भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये त्या गैबिनाथच्या कार्यकर्त्याचं समोरच्या माणसाने फाडून टाकलं पोट.
रिपोर्ट. आणि मग गैबीनाथला फोन आला. गैबीनाथ धावत धावत हॉस्पिटलमध्ये गेला. तिथं डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी ऑलरेडी स्टार्ट केली होती आणि त्याच्या कार्यकर्त्याला डॉक्टर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की घाबरू नकोस, मी आहे, व्यवस्थित करेन सगळं. आणि तिथेही त्याला कळलं की डॉक्टर जरी असला, त्याच्याकडे एक डिग्री असली, वैद्यकीय क्षेत्रातलं सगळं नॉलेज असलं, तर त्याला पण कम्युनिकेशन स्किल्स किती इम्पॉर्टंट आहे. बरं मग कसा बसा त्याचा कार्यकर्ता पण व्यवस्थित झाला. हॉस्पिटलचं सगळं काम झालं. त्यानंतर गैबीनाथने टाकली समोरच्या व्यक्तीवरती केस ज्याने हे सगळं काम केलं होतं आणि त्यासाठी त्याला जावं लागलं कोर्टात. तिथे एका दिवशी हिअरिंग चालू असताना पण त्याने ही गोष्ट ऑब्झर्व केली. वकिलाने कितीही कायद्याचं ज्ञान जरी असलं तरी त्यांच्याकडे संवाद कौशल्य असणं, आपला मुद्दा व्यवस्थितपणे कोर्टासमोर ठेवण्याचं कौशल्य किती इम्पॉर्टंट आहे. आणि जर ते नसेल तर आपली बाजू सत्याची असताना सुद्धा ती केस आपण हरू शकतो. हा सुद्धा एक अनुभव गैबीनाथने घेतला. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तो आता वैतागला होता, थकून गेला होता. अजून काही एक्सपिरियन्स घ्यायचे बाकी राहिलेत असं त्याला काही वाटत नव्हतं. त्यामुळे त्याने थोडंसं विश्रांती घ्यायचं ठरवलं. आयुष्यामध्ये थोडासा ब्रेक घ्यायचं ठरवलं. शांततेत काय करायचं या गोष्टीचा विचार करण्याचं ठरवलं. बराच विचार केल्याच्या नंतर फायनली त्याने एक सक्सेसफुल पाऊल उचललं, एक यशस्वी पाऊल उचललं. आणि काय केलं माहितीये का? ऐकायचं तुम्हाला? त्याने ठरवलं की मी आता एक पब्लिक स्पीकर बनेन, लाईफ कोच बनेन आणि सगळ्या लोकांना शिकवेन कम्युनिकेशन स्किल्स काय इम्पॉर्टंट आहे, तिचं महत्व काय. सो आता तो सगळ्या लोकांना सांगतो माझ्या एवढ्या सगळ्या अपयशांचं यशाचं रहस्य काय ते. सो तो जो लोकांना सांगतो, तो जो लोकांना शिकवतो, त्यातले 7 सिक्रेट मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यातलं जे 7 नंबरचं सिक्रेट आहे ना, ते मीच त्याला एका वेळेस सांगितलं होतं, जे की खूप इफेक्टिव्ह आहे. पण मग आता विषय असा आहे की तेच सिक्रेट वापरून, तेच सिक्रेट लोकांना सांगून तो चांगले पैसे कमवतो आणि रॉयल्टी पण मला देत नाही त्याची. पण मग मी म्हटलं जाऊ दे, मित्र आहे, मैत्रीच्या खात्यामध्ये उधार देऊन टाकलं. तुम्हाला ऐकायचं ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे जे 7ही सिक्रेट आहेत ना, ते तुमची कम्युनिकेशन स्किल, संवाद साधण्याची कला इम्प्रूव्ह करायला तुम्हाला खूप मदत करतील. सो लेट स्टार्ट. कम्युनिकेशन स्किलचं सगळ्यात पहिलं सिक्रेट, कॉन्फिडन्स लुक्स अट्रॅक्टिव्ह इन कम्युनिकेशन. जर तुमच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास असेल, विश्वासाने भरलेलं जर का तुमचं बोलणं असेल, तर समोरच्याला कन्व्हिन्स करणं, पटवून देणं ही गोष्ट तुमच्यासाठी सोपी जाऊ शकते. कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही कुठेही संवाद साधताय, इव्हन तुम्ही तुमच्या मीटिंग रूम मध्ये बोलताय, तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बोलताय, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड सोबत बोलताय किंवा इतर कुठेही जर का तुम्ही बोलत असाल ना, तर आत्मविश्वास हा तुमच्या बोलण्यातून झळकला पाहिजे. फक्त बोलण्यातून नाही तर तुमच्या पूर्ण बॉडी लँग्वेज मधून, तुमच्या एक्सप्रेशन्स मधून, तुमच्या हावभावांवरून तुमचा आत्मविश्वास दिसत असतो. तुम्ही ज्या पद्धतीने मुद्दे मांडताय त्यावरून पण तुमचा कॉन्फिडन्स दिसेल. आणि त्यामुळे कॉन्फिडन्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे एका कम्युनिकेशन मधली. जेव्हा तुम्ही कुठेही बोलताय ना, त्यावेळेस मेक शुअर की तुम्ही कॉन्फिडेंटली बोलताय, तर तुमची गोष्ट जास्त योग्य पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि समोरच्या व्यक्तीला पण तुमच्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा असं वाटेल जर का तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर. सायको सायबरनेटिक्स नावाचं एक बुक आहे, ज्याचे ऑथर आहेत मॅक्सवेल मार्ट्स. त्यांनी या बुक मध्ये एक ट्रिक सांगितली जी तुम्हाला कॉन्फिडंट दिसून यायला मदत करेल. त्यांनी हे सांगितलंय की जेव्हा पण तुम्ही एखाद्या ठिकाणी बोलताय, एखाद्या ग्रुपमध्ये बोलताय ना, त्यावेळेस तुमचा जो नॉर्मल टोन आहे आवाजाचा, त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या टोन मध्ये बोला. जर का थोड्याशा चढलेल्या आवाजामध्ये तुम्ही बोलाल ना, तर तुमची गोष्ट कॉन्फिडंट वाटेल आणि त्या पद्धतीने तुम्ही कॉन्फिडंट दिसू शकता. इव्हन ही गोष्ट रिसर्च मध्ये पण प्रूव्ह झालेली आहे. जर का तुम्ही जिमला वगैरे जात असाल किंवा तुम्ही ऍथलीट वगैरे असाल ना, तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा वजन उचलताय, हेवी वजन उचलताय, त्यावेळेस जर का तुम्ही आवाज केलात ना, तर तुम्ही 15% वजन जास्त उचलू शकता. म्हणजे जर का 10 किलोचा डंबल तुम्ही एका वेळेला उचलू शकत असाल आणि तो उचलताना जर का तुम्ही थोडासा आवाज केलात, तर तुम्ही जवळपास 11 ते 11.5 किलोचा डंबल उचलू शकता. सो ही पण एक गोष्ट आहे जी तुम्ही कॉन्फिडन्स दिसण्यासाठी युज करू शकता. थोड्याशा चढत्या आवाजात बोला, अगदीच जास्त पण नाही. सिक्रेट नंबर 2, आस्क मिस्ट्री क्वेश्चन. ही खूप इफेक्टिव्ह आणि इम्पॉर्टंट टेक्निक आहे. आपण पुन्हा थोडंसं आपल्या गैबीनाथच्या गोष्टीवरती जाऊयात. एका दिवशी झालं काय होतं, जेव्हा गैबीनाथला नवीन त्या मुलीवरती प्रेम झालं होतं कॉलेजमध्ये, त्यावेळेस तो एका दिवशी कॅन्टीन मधून बाहेर येत होता आणि मी कॅन्टीनकडे चाललो होतो. त्याचा थोडासा चेहरा पडलेला होता. त्यामुळं मी त्याला विचारलं काय झालं बाबा, तर तो मला म्हणाला की आय थिंक शी इज इग्नोरिंग मी. आमचं खूप काही जास्त व्यवस्थित बोलणं होत नाही यार. एकतर नवीन प्रकरण आहे आणि त्यात मला तो रॅपो बिल्ड करता येत नाहीये, गोष्ट पुढे वाढवता येत नाहीये. मी म्हटलं डोंट वरी, मी तुला एक होमवर्क देतो, आज तो होमवर्क कर आणि उद्या जाऊन तिच्या समोर ती गोष्ट कर. मी त्याला फक्त इतकंच सांगितलं की उद्या जा आणि तिला फक्त एवढंच बोल, अरे काल आमच्या मित्रांमध्ये खूप चांगल्या गप्पा चालू होत्या आणि अचानक मला तुझी आठवण आली किंवा तुझा चेहरा माझ्या नजरेसमोर आला. इतकंच सांग आणि पुढे काय बोलू नकोस. आणि झालं पण तसंच. तो दुसऱ्या दिवशी गेला, तिला भेटला आणि सहज बोलता बोलता म्हणाला की अरे काल आमच्या खूप चांगल्या गप्पा चालू होत्या, एका इंटरेस्टिंग विषयावरती गप्पा चालू होत्या आणि त्यात मला अचानक तुझी आठवण आली, तुझा चेहरा नजरेसमोर आला. आणि त्याने थोडासा पॉज घेतला. तर तिने लगेच समोरून विचारलं का रे काय झालं होतं, माझी का आठवण आली तुला. आणि मग ह्याने उत्तर दिलं की आमचा विषय चालू होता सुंदर हसण्यावरती, स्माइल वरती, आणि तेवढ्यात मला तुझी आठवण आली. कारण तुझ्यापेक्षा जास्त सुंदर हसणं मी अजून कुठे बघितलं नाहीये. आणि त्यानंतर दोघं पण एकत्र हसायला लागले किंवा त्यांच्या संवादामध्ये
जो काही डिस्टर्बन्स आला होता, गोष्ट पुढे जात नव्हती, त्यामध्ये एक पॉझिटिव्ह टर्न आला आणि हेल्दी कन्व्हर्सेशन स्टार्ट झालं. अशा पद्धतीने मिस्ट्री क्वेश्चन विचारून आपण एक हेल्दी कन्व्हर्सेशन बिल्ड करू शकतो. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये मिस्ट्री क्वेश्चन काय? हा तर नॉर्मल क्वेश्चन होता, पण मिस्ट्री क्वेश्चन याच्यामुळे होता की जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगाल ना की तिच्याविषयी तिच्या पाठीमागे काहीतरी चालू होतं, त्यावेळेस तिच्यामधली क्युरिओसिटी जागे होते आणि नेहमी लोकांना म्हणजे प्रत्येकालाच हे हवं असतं की माझ्याविषयी माझ्या पाठीमागे काय बोललं जातंय किंवा कोण काय विचार करत आहे याची उत्सुकता नेहमी असते. म्हणून जेव्हा तुम्ही सांगाल ना की अरे माझ्या मित्रांमध्ये काहीतरी विषय चालू होता आणि तिथं मला तुझी आठवण आली, तर त्यावेळेस समोरची व्यक्ती विचारल्याशिवाय थांबूच शकत नाही की काय विषय होता किंवा माझ्याविषयी काय बोलणं चालू होतं. त्याच्या पाठीमागे सायकोलॉजिकल रिझन्स आहेत. व्यक्ती कुणीही असला तरी त्याला या गोष्टीची आतुरता असणार आहे की आपल्या पाठीमागे आपल्याविषयी काय बोलले जाते. आपण फक्त सामान्य माणसंच नाही, इव्हन फेसबुक, इंस्टाग्राम यांच्यासारखे जे मोठे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत ना, ते सुद्धा या टेक्निकचा वापर करतात. ज्यावेळेस तुम्हाला फोनवरती एक नोटिफिकेशन येतं, युअर फ्रेंड राहुल हॅज मेन्शन यू इन द स्टोरी ऑर युअर फ्रेंड कमेंटेड ऑन युअर पोस्ट, त्यावेळेस जर तुम्हाला कितीही इच्छा झाली तरी सुद्धा तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही की त्याने मला स्टोरीमध्ये नेमकं काय मेन्शन केलंय किंवा माझ्या कुठल्या पोस्टवरती त्याने कमेंट केले किंवा काय कमेंट केले, आणि मग आपण त्या पोस्टवरती जातो आणि ती गोष्ट बघतो. सो ही आहे मिस्ट्रीची सायकोलॉजी. आपल्या पाठीमागे आपल्याविषयी काय चाललंय ही गोष्ट जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते आणि पॉझिटिव्ह वे मध्ये एक हेल्दी कम्युनिकेशन बिल्ड करण्यासाठी तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकता एक मिस्ट्री क्वेश्चन विचारून. कशी वाटली आयडिया? खाली कमेंट करून सांगा मला नक्की. सिक्रेट नंबर 3, जेव्हा कुणीतरी तुम्हाला बोलण्यात इंटरप्ट करतं किंवा अडथळा निर्माण करतं तेव्हा काय करायचं? तर समजा तुम्ही तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये बोलण्याचा प्रयत्न करताय. आता जो पुण्यामध्ये कार ऍक्सिडेंट झाला त्याच्याविषयी तुम्हाला बोलायचंय आणि तुम्ही सुरुवात केलीत, अरे आताच पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये जो कार अपघात झाला, आणि मग कुणीतरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. तुम्ही पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, अरे आत्ताच पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये जो कार ऍक्सिडेंट झाला, आणि पुन्हा कोणीतरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. आणि परत तिसऱ्या वेळेस तुम्ही म्हणालात, अरे आत्ताच पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये जो कार ऍक्सिडेंट झाला, तर तुमचे मित्र बोर होतील आणि तुम्हाला परत डिस्टर्ब केलं जाईल. त्यामुळं अशा वेळेस काय करायचं, जेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये अडथळे निर्माण केले जात असतील किंवा कोणी इंटरप्ट करत असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला जरी परत तीच गोष्ट बोलायची तरी पण डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स यूज करायचे, म्हणजे तीच गोष्ट पण वेगळ्या शब्दात बोलायची. जर पहिल्यांदा तुम्ही बोलताना म्हणाला असाल की अरे पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये जो आताच कार ऍक्सिडेंट झाला आणि कोणीतरी डिस्टर्ब केलं, तर दुसऱ्या वेळेस बोलताना असं बोला की अरे त्या जजची भूमिका थोडीशी संशयास्पद नव्हती का? तो जो बाल न्याय दंडाधिकारी होता ना त्याची भूमिका थोडीशी संशयास्पद नव्हती का? जर पुन्हा कोणी डिस्टर्ब केलं तर तिसऱ्या वेळेस बोलताना अशी सुरुवात करा की त्या घटनेमध्ये पोलिसांनी इतका उशीर का लावला असेल, प्रत्येकच गोष्टीमध्ये पोलिसांची भूमिका क्लिअर का नव्हती. जर का तुम्ही अशा पद्धतीने बोलाल, डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स यूज कराल, डिफरंट सेंटेन्सेस यूज कराल, विषय तोच आहे पण वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेस मांडाल ना, तर पॉसिबिलिटी वाढेल, तुमचं बोलणं कंप्लीट होऊ दिलं जाईल आणि ते इंटरेस्टनं ऐकतील लोक. सिक्रेट नंबर 4, जेव्हा तुम्हाला एखाद्याला थँक्यू बोलायचं असेल ना, तर ते आपण कसं बोललं पाहिजे, तर त्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे जी तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करू शकते किंवा तुमचं जे इम्प्रेशन असतं समोरच्यावरचं ते इम्प्रूव्ह करू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला कुठल्याही कारणासाठी थँक्यू बोलायचंय ना, तर फक्त थँक्यू इतकंच नका बोलू, तर त्याच्या पाठीमागं कारण द्या की कशासाठी तुम्ही थँक्यू म्हणताय. म्हणजे जर का समजा तुम्हाला एखाद्याने चॉकलेट दिलंय तर थँक्यू बोलताना थँक्यू फॉर द चॉकलेट असं म्हणा. एखाद्याने जर का तुम्हाला छानसं फुल गिफ्ट दिलंय, थँक्यू फॉर द ब्युटिफुल फ्लॉवर, आय लाईक फ्लॉवर्स अलॉट, या पद्धतीने बोला. जर का एखाद्याने तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली आहे तर थँक्यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट असं बोला. जर का तुम्हाला कुणीही एखाद्या कारणासाठी अप्रिशिएट करते तर थँक्यू फॉर युअर अप्रिशिएशन असं बोला. जेव्हा पण तुम्ही थँक्यूच्या पाठीमागं कारण जोडता आणि ते वाक्य कंप्लीट करताना त्यावेळेस अजून चान्सेस वाढतात की तुम्हाला अजून कॉम्प्लिमेंट्स मिळतील. समोरच्या व्यक्तीला त्याने तुमच्यासाठी जे काही केलंय ती गोष्ट तुमच्यासाठी पुन्हा करण्यामध्ये अजून एनकरेजमेंट मिळेल आणि अशा पद्धतीने गोष्टी बेटर कम्युनिकेट होऊ शकतात ज्यावेळेस तुम्ही थँक्यू रिझन सोबत बोलताय. सो ही पण इफेक्टिव्ह टेक्निक आहे. सिक्रेट नंबर 5, जेव्हा तुम्ही लोकांची नावं विसरता तेव्हा काय करायचं. आपल्यासोबत बऱ्याच वेळेस ही गोष्ट होऊ शकते. समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्याला चेहऱ्याने ओळखताय पण तो दुसऱ्या डिपार्टमेंटचा आहे, त्यामुळं तुम्हाला त्याचं नाव नाही लक्षात राहिलं. बऱ्याच वेळेस तुम्ही त्याला भेटलाय, चेहऱ्याने तुम्ही त्याला ओळखता पण नाव लक्षात राहिलं नाही, आणि एखाद्या मीटिंग मध्ये बऱ्याच लोकांच्या सोबत तुम्ही परत भेटलाय, तर अशा वेळेस काय करायचं. किंवा इव्हन एखाद्या पार्टीमध्ये पण बरेच जण तुम्ही भेटलायत आणि एखाद्याचं तुम्हाला नाव आठवत नाहीये, तर अशा वेळेस काय करायचं, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र बोलवायचं आणि एकमेकांचं इंट्रोडक्शन करून द्यायचं. पाहिजे तर तुम्ही सुरुवात स्वतःपासून करू शकता. हाय एव्हरीवन, माय नेम इज सूरज फ्रॉम दिस डिपार्टमेंट, लेट्स इंट्रोड्यूस आवरसेल्व्स. जेव्हा तुम्ही हे कराल ना तेव्हा ऑटोमॅटिक सगळीच लोक परत एकदा स्वतःची नावं सांगतील, इंट्रोड्यूस करतील आणि तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव कळू शकतं. सो ही ट्रिक पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी यूज करू शकता. इव्हन कधी कधी पर्सनल कम्युनिकेशन मध्ये पण, जर का तुम्ही मीटिंग मध्ये नाहीयेत, पार्टीमध्ये पण नाहीयेत, इन पर्सन जर का तुम्हाला एखाद्याशी बोलायचं असेल तर आधी स्वतःला इंट्रोड्यूस करा. हाय, माय नेम इज सूरज. एवढं जरी तुम्ही केलं ना तरी पण समोरची व्यक्ती नाव सांगेल. सो या पद्धतीने इंट्रोडक्शनच्या आणि नावाच्या अराउंड प्ले करू शकता. सिक्रेट नंबर 6,
मेक युअर बाय ॲज बिग ॲज युअर हाय. म्हणजे समजा आता आपण आपल्या गैबिनाचं उदाहरण घेऊयात. ज्या वेळेस तो जॉब इंटरव्ह्यूला गेला होता आणि इंटरव्ह्यूवर त्याच्या समोर बसलेला होता, तर गेल्यावर लगेच तर त्याचा कॉन्फिडन्स चांगला होता. इव्हन इंटरव्ह्यूवर जेव्हा त्याला बोलला की प्लीज कम अँड हॅव अ सीट, आय वॉज जस्ट चेकिंग युअर रिझ्युमे ओनली अँड इट्स इम्प्रेसिव्ह, तेव्हा पण त्याचा कॉन्फिडन्स चांगला होता. पण पूर्ण इंटरव्ह्यू होतो, क्वेश्चन आन्सर्स होतात आणि इंटरव्ह्यू संपल्यानंतर समजा जर का इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती तुमच्या मार्किंग्समध्ये अजून काही पेपर्स बघत बघत शेवटी फक्त इतकंच म्हणाले यू कॅन लिव्ह, आय विल लेट यू नो, तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला स्टार्ट होतात. आपल्याला असा विचार येतो की आपण रिजेक्ट झालोय का, किंवा त्यांना आपलं काही आवडलं नाही का, वगैरे वगैरे वगैरे. तर अशा वेळेस काय करायचंय, तुमचा हाय जेवढा कॉन्फिडंट होता, जितक्या कॉन्फिडेंटली तुम्ही त्या रूम मध्ये एंटर केलं होतं, तितक्याच कॉन्फिडेंटली तुम्हाला तिथून जायचंय. जर का समोरचा इंटरव्ह्यूवर तुम्हाला काही बोलायला विसरला असेल, किंवा जर का तो तुमचे पेपर चेक करण्यामध्ये बिझी असेल आणि तुमचा इंटरव्ह्यू भलेही कसाही गेलेला असेल, पण तुम्ही स्वतःहून शेवटचं वाक्य बोला की हॅव अ नाईस डे, इट वॉज रिअली गुड टू मीट यू. हा जो तुमचा अप्रोच आहे ना, शेवटी जर का तुम्ही एवढं बोलून जरी उठलात ना, तरी सुद्धा जर का तळ्यात मळ्यात असतील इंटरव्ह्यूवर, तुम्हाला सिलेक्ट करायचंय किंवा नाही करायचंय या कन्फ्युजन मध्ये जर ते असतील ना, तर त्यांचा डिसिजन पॉझिटिव्ह वे मध्ये चेंज होऊ शकतो तुमच्या त्या शेवटच्या वाक्याने. सो नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या प्रोफेशनल ठिकाणी बोलताय किंवा इव्हन पर्सनल ठिकाणी पण तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये बोलताय, तुमच्या कुठल्याही आवडत्या व्यक्तीसोबत बोलताय, तर ज्या कॉन्फिडेंटली तुम्ही बोलायला सुरुवात केलेली आहे ना, त्याच कॉन्फिडन्सने शेवट करा. शेवटचा एक खडा टाकायला विसरू नका. मे बी तोच सगळ्यात इम्पॉर्टंट ठरेल. शेवटचं कॉन्फिडन्सने बोललेलं एखादं वाक्य, शेवटची कॉन्फिडेंटली केलेली एखादी स्माइल, ती तुम्हाला बरेच काही देऊन जाईल कम्युनिकेशन मध्ये, लक्षात ठेवा. आणि सिक्रेट नंबर 7, माय पर्सनल फेवरेट, जे मी तुम्हाला म्हणालो होतो की गैबिनातला कानामध्ये मी काहीतरी सांगितलं होतं आणि त्या सिक्रेटचा वापर तो आज लोकांना सांगण्यासाठी करतोय. ते सिक्रेट काय होतं माहितीये का, ज्या वेळेस गैबिनाचं नवीन नवीन अफेअर होतं, ज्या वेळेस तू नवीन नवीन तिला भेटायला जात होता, सुरुवातीच्या 1-2 मीटिंग झाल्या होत्या आणि ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती, तेव्हा तो माझ्याकडे आला, त्याने मला हा सगळा प्रकार सांगितला आणि तेव्हा मी त्याला जस्ट कानात एक गोष्ट सांगितली होती की ही गोष्ट कर, उद्या ती व्यक्ती तुझ्याशी व्यवस्थित बोलायला लागेल. काय नेमकी ती गोष्ट होती, मी त्याच्या कानात इतकं सांगितलं होतं, तुमची जी काही कॉमन फ्रेंड असेल ना, जी तिची पण चांगली मैत्रीण आहे आणि तुझी पण चांगली मैत्रीण आहे, तिला आजच्या दिवसामध्ये सहज बोलता बोलता किंवा गप्पांमध्ये तुझं थोडंसं कौतुक करायला सांग. तुझी एखादी पॉझिटिव्ह गोष्ट, तुझ्यातली एखादी चांगली क्वालिटी तिच्या समोर बोलताना मेन्शन करायला सांग, जेणेकरून त्यांच्यामध्ये तुझ्याविषयी थोडंसं का होईना डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर मग थोडासा पॉज घे आणि मग जाऊन तिला भेट. आणि त्याने तसंच केलं. सो जेव्हा तो दुसऱ्या किंवा 1 दिवसाचा गॅप देऊन तिसऱ्या दिवशी तिला भेटायला गेला, तर त्यावेळेस ती सुद्धा त्याच्याशी व्यवस्थित बोलली. कारण काय होतं माहितीये, जेव्हा तुम्ही अननोन असता किंवा समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे आणि नीट ओळखत नाही, त्यावेळेस जर का तुम्ही स्वतःहून बोलायला जात असाल, तर समोरची व्यक्ती ऑब्व्हियसली तुम्हाला इग्नोर करेल. पण त्याऐवजी तुम्ही तिच्याकडे पोहोचण्याच्या आधी कुणीतरी तुमच्याविषयी जर का सकारात्मक गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी जर का त्या व्यक्तीला सांगितलेल्या असतील ना, तर ऑलरेडी तिच्या माइंडमध्ये तुमची एक इमेज तयार झालेली असेल, तुमच्याविषयी एक पॉझिटिव्हिटी असेल, सकारात्मकता असेल. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तिला भेटाल ना, त्यावेळेस तुमचा थोडाफार इन्फ्लुअन्स तुम्ही तिथं पोहोचण्याच्या आधीच त्या व्यक्तीवरती असेल आणि म्हणून ती तुम्हाला इग्नोर करणार नाही. सो कुठलंही कम्युनिकेशन ऍक्च्युअली स्टार्ट होण्याच्या आधी स्टार्ट झालेलं असतं. ती कम्युनिकेशनची प्रोसेस तुम्ही ऍक्च्युअली बोलायला स्टार्ट करण्याच्या आधी स्टार्ट झालेली असते. म्हणून यूज द पॉवर ऑफ प्रिसिजन. प्रिसिजन या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो, तर दबाव किंवा प्रभाव. तर कुठल्याही ठिकाणी किंवा कुठल्याही व्यक्तीसमोर जर का तुम्ही पोहोचण्याच्या आधी तुमच्याविषयी पॉझिटिव्ह मेसेज पोहोचला असेल ना, तर तुमचं बोलणं समोरची व्यक्ती ऐकेल आणि मनापासून ऐकेल याची प्रोबॅबिलिटी वाढते. 2010 मध्ये एक एक्सपेरिमेंट झाला होता. तिथे काय झालं, एका प्रेझेंटेशन साठी ना बऱ्याच मुलींना एकत्र बोलवलं गेलं आणि मग जमलेल्या मुलींचे 2 वेगवेगळे ग्रुप केले. एका मुलींना एका रूम मध्ये बसवलं आणि दुसऱ्या मुलींना दुसऱ्या रूम मध्ये बसवलं अर्ध्या तासासाठी प्रेझेंटेशनच्या आधी. एका रूम मध्ये बसलेल्या ज्या मुली होत्या ना, त्यांच्या समोर नॉर्मल सॉंग्स असतात आपले, ते चालवले गेले आणि ज्या दुसऱ्या रूम मध्ये बसलेल्या मुली होत्या ना, त्यांच्या समोर रोमॅन्टिक सॉंग्स अर्ध्या तासासाठी सायलेंट आणि स्लो साऊंड मध्ये लावले गेले होते. आणि ऍक्च्युली जेव्हा या दोन्ही ग्रुप मधल्या मुली प्रेझेंटेशन साठी जात होत्या ना, तेव्हा डोरवरती एका स्मार्ट मुलाला थांबवलं होतं आणि त्याला टास्क दिली होती की तुला या मुलींकडनं नंबर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या ग्रुप मधल्या मुलींनी जास्त नंबर्स दिले असतील त्याला? तर ऑब्व्हियसली जे नॉर्मल सॉंग ऐकत होते त्यातल्या कमी मुलींनी नंबर दिले, पण जे रोमॅन्टिक सॉंग्स ऐकत होते अर्ध्या तासापासून पाठीमागच्या, त्यातल्या जास्त मुलींनी त्या मुलाला नंबर दिले. कारण अर्ध्या तासापासून चाललेली सायकोलॉजी त्यांची वर्क करत होती. ते ऑलरेडी त्या रोमॅन्टिक माहोलमध्ये होते किंवा अजून त्यांच्यामध्ये त्या फिलिंग्स होत्या. सो जेव्हा तुमच्याविषयी किंवा कुठल्याही व्यक्तीविषयी एक ऑलरेडी पॉझिटिव्ह इमोशन समोरच्या व्यक्तीमध्ये तयार झालेलं असेल आणि त्याच्यानंतर ती ऍक्च्युअल व्यक्ती समोर येते, तर त्याचा इन्फ्लुअन्स वेगळा असतो, त्याचा प्रभाव वेगळा असतो. ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर .com सिक्रेट नावाचं जे बुक आहे ना, त्याच्या ऑथर आहेत बघा रसेल बर्न्सन्स. ते मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत. त्यांनी काय केलं, ते जेव्हा ऍक्च्युअली स्टेजवरती यायचे लोकांना बोलण्यासाठी, त्याच्या आधी
एका प्रोफेशनल ऑडिओ एडिटर कडनं जी ऑडिओ क्लिप त्यांच्यासाठी बनवली होती किंवा त्यांचं कौतुक करणारी बनवली होती, त्यांचा प्रभाव सांगणारा बनवली होती ना, ती ऑडिओ क्लिप चालायची आणि स्क्रीनवरती काही दृश्य दिसायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍक्च्युअली ते स्टेजवरती यायचे तेव्हा लोक ऑलरेडी इन्फ्लुअन्स असायचे किंवा प्रभावित असायचे आणि त्यांचं म्हणणं जास्त पॉझिटिव्हली ऐकायचे, कारण त्यांच्यावरती तो प्रभाव ऑलरेडी निर्माण झाला होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं सेमिनार संपायचं तेव्हा त्यांचे जे प्रोडक्ट असायचे, त्यांचे जे बुक्स असायचे ते पण जास्त प्रमाणामध्ये सेल व्हायचे. यालाच म्हणतात पॉवर ऑफ प्रिसिजन, म्हणजे इन्फ्लुअन्स करण्याची पॉवर. आणि या पद्धतीने कुठल्याही गोष्टीमध्ये, तुमचं करिअर असो, तुमचं रिलेशनशिप असो किंवा तुमचं अजून कुठलं एखादं काम असो, त्यावेळेस तुम्ही स्वतः तिथे जाण्याच्या आधी एक पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स निर्माण करायला शिका. सो ही टिप ना माझी पर्सनल फेवरेट होती आणि मला प्रचंड आवडते अजून पण, कारण ती ऑलमोस्ट टाइम्स वर्क करते. जर का हे 7 सिक्रेट तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफ मध्ये अडॉप्ट केलेत आणि बोलताना कुठेही कम्युनिकेट करताना जे सुटेबल असेल ते सिक्रेट जर का तुम्ही वापरायला शिकलात तर तुम्ही पण एक चांगले कम्युनिकेटर होऊ शकता, एक चांगलं संवाद कौशल्य तुमच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं. अर्थात कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य ही गोष्ट एवढ्यावरतीच डिपेंड नाहीये, तो एक मोठा आणि वास्ट सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये अजून खूप काही गोष्टी आहेत ज्या सांगता येतील, बोलता येतील. आता या टॅक्टिक्स किंवा ट्रिक्स पण ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्यातल्या काही गोष्टी पण मॅनिप्युलेटिव्ह वाटू शकतात, पण ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही त्या गोष्टी अडॉप्ट करता आणि त्यानंतर त्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग होऊन जातात ना, तर मग तुमच्या जेन्युइन बिहेवियर मधनच त्या गोष्टी घडायला लागतात आणि ते नकली किंवा डुप्लिकेट, मॅनिप्युलेटिंग पण वाटणार नाही कोणाला. सो जर का कम्युनिकेशन वरती अजून एखादा व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडनं पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. तुमच्या जर का जास्त कमेंट येत असतील तर मग मी अजून एखादा व्हिडिओ कम्युनिकेशन स्किल्स वरती नक्की बनवेन. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी सूरज टॉक्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.